तर एक छोटस भाषण या ठिकाणी माझी मुलगी, मी आज शाळेला निघालो आणि मग म्हणली मला पण यायचंय तुमच्या सोबत. म्हटलं तू काय करशील तिथं? म्हणजे मी काहीतरी तिथं गेल्यावर सांगाल तुम्हाला काय करायचं ते. तर ती आता म्हणली मला भाषण करायचंय, तर त्याचं 1-2 मिनिटाचं भाषण आपण ऐकून घेऊ. पंकज आप्पा मित्रमंडळ यांच्याकडून देखील झुलवा पाळणा या गीतासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. सह्याद्रीच्या कड्याकपर्यांनाही पाजर फुटले, डोंगर मात्यांनाही घाम फुटले, झाडे झुडपे शारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागते असा रयतेचा राजा, मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शुभाचा जन्म झाला. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. घेऊन तलवार शत्रूंवर गजरला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माँसाहेब जिजाऊंनी शिवांना उत्तम संस्कार देऊन घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापनेचे अवघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या ध्येयात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून किंचितही बाजूला सरले नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल, शिवा काशीद, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांचा शौर्य, पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू सरवरून संपन्न व व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवरील अन्याय व अत्याचार याचा बंदोबस्त केला. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली. सिंहाची चाल, गरुडाची नजर, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच छत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या लोककल्याणकारी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, साहस, चांगले काम करण्याची आपल्याला प्रेरणा व शक्ती देतात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून माझ्या भाषणास पूर्ण विराम देते. जय जिजाऊ, जय श्री. खूप छान.